मानाचा मुजरा. चक्रधर स्वामी भगवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर मिरवणारे जगद्गुरु संत नामदेव महाराज. नीती विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र घटले. हे सगळं अज्ञानामुळे झालं. हे ज्यांना समजलं ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी दोन दोन छत्रपती बहाल केले. त्या राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ, ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथ लिहिले, ते छत्रपती संभाजी महाराज. अरे जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथंच रडला होता. जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथंच रडला होता. लाख मोलाचा राजा माझा 5 सल्तानी सुलतानांशी लढला होता. लाख मोलाचा राजा माझा 5 सल्तानी सुलतानांशी लढला होता. ते रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा थोर पुरुषांना प्रथमतः मी तुमच्या सगळ्यांच्या टाळ्याच्या कडकडाट मध्ये अभिवादन करते. जिजाऊंचं निरागस बाळ म्हणजे शिवबा. जिजाऊंचं निरागस बाळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घात म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. आम्हा मर्द मावळ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शिवबा. या मर्द मावळ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शिवबा. महाराष्ट्रातील माणुसकी मोजायचं माप म्हणजे शिवबा. महाराष्ट्रातील माणुसकी मोजायचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. आपण म्हणतो महाराजांच्या झेंड्याचा रंग कुठला आहे? महाराजांच्या झेंड्याचा रंग कुठला आहे? भगवा. आपण महाराजांना अष्टगंध लावतो, कुठला? भगवा. आपण आज फेटा बांधतो, कुठला? भगवा. आपण म्हणतो आपलं रक्त भगवा आहे. मग भगवा म्हणजे काय? भगवा म्हणजे काय? रंगसंगती असं सांगते की भगवा भ यानी भय रहित, ग यानी गर्व रहित, वा यानी वाचला रहित, या 3 शब्दाचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्री रामाचा, हा भगवा माझ्या दारकऱ्यांचा, हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा निष्ठेचा, हा भगवा तुमचा, माझा आणि हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदानाचा, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदानाचा. शिवचरित्र आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टी सांगतं. जगाच्या पाठीवरती एकमेव राजा आहे ज्यांनी स्त्रियांचा आदर केला. ऐका, जगाच्या पाठीवरती एकमेवच राजा आहे ज्यांनी स्त्रियांचा आदर केला. आज आपल्या माय माऊलींच्या कपाळावरचं कुंकू हे वाचलंय आणि आपण आज या कार्यक्रमाला स्वाभिमानानं अभिमानानं बसतोय. याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज. माय माऊलींनो, मी तुमच्या मुलीसारखी आहे. या मुलीचं एक वाक्य घेऊन जा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर तुम्ही त्याला योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर तुम्ही त्याला योग्य वाट दाखवा. पण जर तुमच्या वाट्यात कोणी आलं तर त्याला शिवबाच्या वाघिणीचा राग दाखवा. त्याला शिवबाच्या वाघिणीचा राग दाखवा. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की आपलं रक्त सळसळतं. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की आपल्याला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की आपल्या अंगावरती काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की आपलं रक्त गरम होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज की हा जय सुद्धा इथल्या माणसांना सांगायची गरज पडत नाही. मग विचार करा किती मोठं कर्तृत्व असेल या महान व्यक्तीचं. आपण मोबाईल मध्ये स्टेटस ठेवतो. माझं कायम मत आहे की स्टेटस ठेवत बसू नका. स्वतःचा स्टेटस असा निर्माण करा की लोकांनी त्यांच्या स्टेटसला तुमचं स्टेटस ठेवलं पाहिजे. 395 वर्षापूर्वी असा एक राजा होऊन गेला ज्यांनी स्वतःचं स्टेटस असं निर्माण केलं की आज इथली माणसं
स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. आपण म्हणतो मला शिवाजी महाराज व्हायचं, मला संभाजी महाराज व्हायचं. तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊंचा शुभ झाला. तो जिजाऊंचा शुभ झाला. 395 वर्ष झाली महाराजांना महाराष्ट्राच्या मातीमधून जाऊन, तरी देखील आपल्याला महाराजांचा इतिहास हा ऐकावासा वाटतो. छत्रपती शिवरायांना आपण आपले दैवत मानतो. 395 वर्षापूर्वी एक 12 वर्षाचा मुलगा बाहेरच्या राज्यातून आपल्या राज्यात येतो आणि एका शेतकऱ्याला भेटतो. शेतकऱ्याला तो मुलगा म्हणतो, असा कोणी माणूस आहे का जो रयतेचं काम करतो? शेतकरी म्हणतो, हो असा एकच माणूस आहे जो रयतेचं काम करतो. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजे. कुठे राहतात राजे? राजे रायगडावरती राहतात. तो 12 वर्षाचा मुलगा म्हणतो, आता तर मी राजाला भेटल्याशिवाय जाणारच नाही. तो मुलगा काटेकोट्याच्या रस्त्यातून पाया रक्त रक्त भंपाळ झाली, पण राजाला भेटायचं झालं. पोहोचला तो रायगडाच्या पायथ्याशी. तिथं भेटले त्याला महाराजांचे सेनापती, महाराजांचे पीए. सेनापती म्हणतात, काय रे काय काम काढलं? काय नाही जी, राजाला भेटायचं. काय करतो तू? मी उत्तमातली उत्तम कविता करतो. सेनापती म्हणतात, अरे मग राजावर कविता केली असशील. तो 12 वर्षाचा मुलगा म्हणतो, अरे ते तर ध्यानातच नाही. तेव्हा सेनापती म्हणतात, जा आधी राजावर उत्तम कविता कर, मग मी तुला राजाला भेटवतो. तो 12 वर्षाचा मुलगा जातो आणि 10 दिवसाने परत येतो आणि म्हणतो, सेनापती तुम्ही म्हणले होते ना जर मी राजावर उत्तम कविता केली तर तुम्ही मला माझ्या राजाला भेटवशान. घ्या, केले मी राजावर उत्तम कविता. तो 12 वर्षाचा मुलगा म्हणतो, माझी अशी जंब पर बाळ वसु अंब पर रावण संदर्भ पर रघुकुल राजे पवनवारी वाह पर संपुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राजे तावा उदुंड पर चीता मग झुंड पर भीषण विदृंड पर जैसे मुर्गराजे तेज तमा अंश पर कन्न जिमी कंस पर यामिलिच्छ बंस पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. जाता जाता इतकंच म्हणावंसं वाटतं राज. हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाळी घाम फुटला. मराठ्यांच्या झळकत्या चमकत्या तलवारी मुघल पाळती माघारी. राजा अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. धन्यवाद.